तो जो इंदापूरचा मुक्काम होता, त्याच इंदापूरच्या मुक्कामी एका वर्षी, कदाचित त्याच वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी असं झालेलं होतं की तिथे देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिराची अशी पडवी आहे, दोन्ही साईडला ओसरी म्हणतात ना तशी जुन्या पद्धतीची. आम्ही सगळे त्या पडवीवरती ओसरीवरती झोपायचो आणि मध्ये तुळशी वृंदावनाची जी मोकळी जागा असते सभा मंडपासारखी मोकळी, तर त्याच्यामध्ये सगळे भोजन करायचो. आणि त्याला लागून असं गेट होतं, म्हणजे आपण काय म्हणतो ग्रिलचं गेट होतं, लोखंडी, उघडझाप करायचं असं लोखंडी, आणि त्याला मध्ये लॉक लावता येतं, दोन्ही बाजूने उघडझाप होते, मध्ये लॉक लावता येतं, असं ते गेट होतं. तर ते गेट लावलं गेलं. तिकडचे जे कोणी ते देखभाल करणारे होते मंदिरांचे, त्यांनी ते रात्री 11 वाजता गेट लावलं आणि ते म्हणाले आम्ही पहाटे तुम्हाला 3ला निघायचं, 4ला निघायचंय, तर आम्ही उघडतो 2-2:30 वाजता. तर 2-2:30 वाजता ते उघडणार. आणि त्यावेळेला आपले स्वयंसेवक होते कोणीतरी एक, जे बाहेर जी आपली स्वामींची पालखी म्हणजे गाडी, स्वामींची गाडी जी होती, पादुका ज्याच्यात असतात ती गाडी, ते गाडीसोबत तिथेच झोपलेले बाहेर आणि आम्ही सगळे पदयात्री आतमध्ये. साधारणतः आम्ही पदयात्री सगळे झोपलेलो, गाढ झोपेत होतो. 11-11:30च्या दरम्यान असेल किंवा 12च्या दरम्यान माझ्या होते. आणि ज्या वेळेला मी गेल्यानंतर वेळ बघितली ती 12:30ची होती आणि 12 नंतर एक व्यक्ती आली आणि त्याने त्या ग्रिल मधनं हात बाहेर टाकला आणि जोरात म्हणायला लागले, ते नैवेद्याचं ताट मला द्या, ते नैवेद्याचं ताट मला द्या, जेवायला द्या. आणि आम्हाला प्रश्न पडला की रात्री अचानक कोण हाक मारते जेवायला द्या, जेवायला द्या. आम्ही 1-2 जण उठलो त्यावेळेला, बघितलं तर ती व्यक्ती जी होती ते ग्रिलच्या बाहेर होती, कारण ग्रिलला कुलूप लावल्याने ती व्यक्ती आत येऊ शकत नव्हती, पण ते आत हात घालून तर ते ताट मागत होते, जेवायला द्या, जेवायला द्या. आता आम्ही सगळेच आयाची वृत्तीने, आम्हाला त्यांनी जेवायला दिलं म्हणून आम्ही जेवलो, आता यांना कधी जेवायला द्यायचं. मग आम्ही 1-2 जण जे जागे झालेले होते, आम्ही शोधायला लागलो की काय आहे आपल्याकडे. तर कोणाच्या तरी पॅकेटमध्ये काय बिस्किट मिळालं, काय मिळालं, तर त्यांनी त्याला तिकडे नेऊन दिलं त्या व्यक्तीला. त्याने बिस्किट हातात घेतलं, ते म्हणले हे तुला परत घे, मला जेवायला हवंय. आणि त्यांनी ते परत दिलं. परत आम्ही जेवायला बघायला लागलो. आणि त्या वेळेला काय झालं, ते गाभारा पण बंद करून जायचे, ते जे केअरटेकर होते त्या मंदिराचे ते. पण त्या दिवशी ते विसरले का आम्ही नाही सांगितलं हे आम्हाला कोणाला माहित नाही. आणि गाभारा लोटलेला होता पण तो उघडाच होता, म्हणून मी गाभाराचा दरवाजा ढकलला तर समोर बघितलं तर देवीच्या समोर जो नैवेद्य दाखवला होता तो तसाच होता. जनरली आपण तो नैवेद्य उचलतो आणि सगळ्या अन्न पदार्थांमध्ये मिश्रण करतो की सगळ्यांना ते नैवेद्याचं मिळावं या उद्देशाने. पण त्या दिवशी कसं झालं असेल, 2 नैवेद्य ठेवले गेले, देवीचा एक आणि महाराजांचा एक. महाराजांचा नैवेद्य बरोबर बाहेरच्या बाहेर दिला गेला, पण देवीचा नैवेद्य आतच राहिला. तर तो नैवेद्य असल्या कारणाने मी तो नैवेद्य घेऊन त्यांना दिला. आणि तो नैवेद्य देताना आता त्या ग्रिलमधनं तो फोल्ड होऊन जाणार, ते सगळे पदार्थ तर मिक्स होऊन जाणार. आणि जाताना आम्हाला झोपेत फक्त एवढंच लक्षात आलं, जे 2 साथीदार होते ते आणि मी, की ते जाताना ते पत्रावळ अशी पूर्ण दुमडली गेली त्या ग्रिलमधनं, दुमडून पुढे गेली. तर दुमडून पुढे गेल्यानंतर जे काय पदार्थ आहेत ते एकमेकात सगळे मिक्स झाले असं आपण गृहीत धरलं. तर त्यांनी ज्या वेळेला पत्रावळ उघडलेली होती त्यावेळेला मला अजूनही डोळ्याने स्पष्ट दिसत होतं की प्रत्येक पदार्थ त्याच्या पोझिशनला होता. कुठेही एका पदार्थाचं म्हणजे भाताचं शीत सुद्धा एका पदार्थाला लागलं नव्हतं. एक्झॅक्ट जसं नैवेद्य दाखवता नव्हतं तसं तो ओपन केलेलं होतं. आणि ती व्यक्ती ते घेऊन गेली, जेवली नाही जेवली आम्हाला माहित नाही, पण ती घेऊन गेली. असा ह्याचा उल्लेख सद्गुरूंनी आपल्या स्वामी सगळ्यांनी नंतर केला की म्हणे महाराज कधी येतात आणि नैवेद्य मागतात. तर ती घटना तशी खरी घडलेली होती त्या पदयात्रेमध्ये. असं हे इंदापूरच्या त्या देवी मंदिराची आठवण. नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.